नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या मराठी रंगभूमीला अतिशय उत्तम दिवस आलेत. किंबहुना मराठी नाटक हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचाच विषय आहे. आणि आज आपण भेटत आहोत सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना. आणि निमित्त आहे भूमिका या नव्या नाटकाचं. सर्वप्रथम अभिनंदन आणि शुभेच्छा भूमिकासाठी. थँक्यू गणेश. आणि खूप छान वाटतं आज एका वेगळ्या माध्यमात आपण भेटतोय. तर मुळातच भूमिका हे नाटक जेव्हा संहिता तुमच्याकडे आली तेव्हा ती दिग्दर्शित करताना तुमची भूमिका काय होती आणि आता अगदी प्रयोग 2 दिवसांवर आलाय, आत्ता नेमकी भूमिका काय आहे? नाही, तीच भूमिका कायम आहे. म्हणजे कारण मला असं होतं की एखादं नाटक जेव्हा मी वाचतो तेव्हा मला एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर त्याचं सरळ सरळ व्हिज्युअलायझेशन सुरू होतं आणि हे नाटक कुठल्या प्रकारात कुठे स्टँड होणार हे दिसायला लागतं. तर हे मला खूप महत्त्वाचं नाटक वाटतं. म्हणजे आजचं जेव्हा मी म्हणत असतो ते आहेच, पण या दशकातलं एक महत्त्वाचं नाटक पुढच्या ठरू शकतं इतकं ते चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे, बांधलेलं आहे. त्या विषयाचा आवाका, त्याचा अभ्यास, त्याची मांडणी आणि हे दिग्दर्शक, नट, टेक्निशियन्स सगळ्यांना चॅलेंज आहे. कारण काय असतं ना की असं सकस काही मिळालं तर ते करायला पण मजा येते ना. आणि मी नेहमी अशा सकस खाद्याच्या शोधात असतो. त्याच्यामुळे मला परत एकदा, मी जसं मगाशी म्हणालो तसं, मला नवीन उभारी देतं. एक नवीन नाटक आहे म्हणजे मला परत एकदा माझं काय म्हणतात त्याला, 1 वर्षांनी वय कमी करतं. मला अजून तरुण व्हायला भाग पडतं ते नाटक. कारण झगडायला लागतं ना त्या नाटकाशी. मग आता हे नाटक आलं, मग त्याचं काय करायचं, मग त्याच्या रायटिंगचं काय करायचं, त्याचं बसवायचं कसं, कोण माणसं काम करतील. तो महिना 1.5 महिना कुठे निघून जातो ते कळत नाही. एक विचार असतो. त्याच्यात माझी भूमिका म्हणाल तर दिग्दर्शकाची नेहमी अशी असते की ते नाटक माझ्या आधीच्या केलेल्या नाटकांपेक्षा वेगळं असावं अशी माझी पहिली अट असते. त्याच्यात काहीतरी डिरेक्टोरियल चॅलेंज पाहिजे असं मला वाटत असतं. आणि विषय पण महत्त्वाचा वाटतो. मला फक्त करमणूक प्रधान वाटत नाही. मला असं वाटतं की नाटक हे जर एवढं सशक्त माध्यम आहे तर तिथं एका लेखकाच्या मनात नाट्यरूपात एक रूपक बांधण्याचं आलं तेव्हा ते महत्त्वाचं तर आहेच आहे. आता ते मला नाटकाच्या पद्धतीत सिद्ध करून दाखवायचं आहे. त्यामुळे ते एक चॅलेंज असतं, तो टास्क असतो. आणि एक भूमिका माझी पक्की असते की दिग्दर्शक म्हणून मला त्यांनी आधीच्या केलेल्या अनुभवापेक्षा थोडंसं अजून काहीतरी काम करायला लावलं पाहिजे. ते अभ्यासाचं असेल, मग त्यांनी अभ्यास केला आहे पण मला परत ते नाटक वाचताना काही अभ्यास करावा लागणार. मला वाचावं लागणार, माणसं बघावी लागणार, मला त्याच्या संदर्भातल्या घटनांचे शोध घ्यायला लागणार, मला चांगले नट शोधायला लागणार, त्याच्यातली भाषा पेलणारे, त्याच्यातला अनुभव अंगावर घेणारे नट पाहिजे असणार. त्यामुळे ते सगळीच मजा पुन्हा एकदा असते. तर आणि चांगल्या नाटकाच्या पाठीमागं उभं राहण्याची माझी भूमिका असते. म्हणजे माझं करण्याची पण असते, बघण्याची पण असते. आणि एखादं चांगलं नाटक बघितलं तर ते मी 100 जणांना सांगण्याची पण माझी भूमिका असते. कारण आपण तेच तर आहे आपल्याकडे. आणि मी मगाशी म्हणालो तसं मला या नाटकाच्या केमिकल रिॲक्शन जी आहे नाटक घडण्याची, नाटक उभं राहण्याची. म्हणजे मला आठवतं की समजा मला क्षितिजने एक नाटकाचा अंक वाचून दाखवला आणि मी म्हणालो हे नाटक करायचं आहे. तिथपासनं आत्तापर्यंत 2 वर्ष गेली, पण त्याच्यामध्ये काय काय घडलं, मला त्याच्यातनी किती पेच पडले, किती प्रसंग निर्माण झाले, मी काय केलं, अभ्यास कसा केला, त्याची जुळणी कशी केली, हे सगळंच मला महत्त्वाचं वाटतं. आणि ती पॅशनेट प्रक्रिया आहे माझ्यासाठी. त्यामुळे मी लहान मुलासारखा आनंदित होतो की नवीन नाटक चांगलं मिळाल्यानंतर माझा उत्साह, एनर्जी वाढते माझी. असं कलाकारांची जी निवड आहे, 6 व्यक्तिरेखा आहेत आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात 6 व्यक्तिरेखा वेगवेगळ्या प्रांतातल्या आहेत. आणि प्रांतातल्या म्हणजे नट प्रांतातले आहेत, पण त्या व्यक्तिरेखांची भाषा ही आजच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरचं प्रतिनिधित्व करणारी आहे. म्हणजे मी सांगू का की आपल्याला पडद्यावर बघणारा जो नट असतो, आपण भूमिकेत कुठल्या तरी बघणारा, तो आपल्याला त्या भूमिकेपुरतं त्या विषयाचं सांगतो. माझ्याकडे त्या नटाचं मागे घडणारी जी गोष्ट आहे, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जो टर्मॉईल आहे, त्याचं नातं आहे, तो कोणाचा तरी बाप आहे, कोणाचा तरी नवरा आहे, नाही का, कोणाचा तरी आदर्श आहे, त्याला कुठल्या तरी वेगवेगळ्या सामाजिक घटकांशी त्याची इंटरॅक्शन होते आहे. तर त्याला फक्त प्रसिद्धी, सतत सोशल मीडिया असं नाही ना, तो नटही आहे आणि माणूसही आहे. या नट आणि माणूस असण्याची गंमत या नाटकात आहे. आणि मग त्याच्यावर येणाऱ्या घटनांनी किंवा प्रसंगांनी त्याला काय शिकवलं,
तो त्यातनं कसा पास झाला. त्यामुळे मजा आहे. आणि यातली हा एक प्रमुख नट जरी असला तरी त्याच्याशी संबंधित म्हणजे सगळे त्याच्या घरातले नाही आहेत, 2-3 पात्र त्याच्या घरातली आहेत, बाकीची 3 पात्र समाजातली आहेत, ती वेगळ्या सोशो इकॉनॉमिक स्टेटसमधली आहेत, ती वेगळ्या विषयांचं काम करणारी आहेत, ती कशाच्या तरी निमित्ताने त्याच्या आयुष्यात आली आणि त्याच्याशी संवाद घडला आहे. त्यामुळे मला ज्याला असं आपण म्हणतो ना की आर्थिक सामाजिक दर्जा, व्यवसाय, हे सगळे डिफरंट असणारी माणसं आहेत ही त्याला भेटणारी. त्याच्यामुळे त्यांच्याशी त्याचा संवाद कसा आहे आणि मग पात्रांची रचना करताना ते महत्त्वाचं ठरतं की सचिन खेडेकर समजा पहिल्यांदा ठरला, पण मग आता त्याची बायको कोण, त्याची मुलगी कोण, त्याच्या आयुष्यात येणारी ही 3 माणसं कशी मला निवडायची, त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, त्यांना भाषेचं काय आहे चॅलेंज, हे सगळं बघणं आवश्यक होतं. आणि फार चांगलं त्यांनी नाटककार मी तो चांगला समजतो. प्रशांत दळवी असेल, अभिराम बडकमकर असेल, महेश एलकुंचवार असेल, तेंडुलकर असतील, मी तो नाटककार नेहमी चांगला समजतो की जो प्रत्येक पात्राची भाषा वेगळी बोलतो, लिहितो. तो माणूस असंच बोलेल असं लिहितो. नाही तर आपल्याकडे काय होतं, विचार म्हणून आपला मांडत जातो आपण पात्रांच्या तोंडी. तसं नसतं ना, आशय असतो पण माणसं तीच बोलणार आहेत, पात्र ती बोलणार आहेत. मग त्यांचं वय काय, ते कुठे राहतात, ते कुठेही राहत असतील ना, ते चाळीत राहतात का, ते झोपडीत राहतात का, ते खेड्यात राहतात का, ते कॉर्पोरेट कल्चरमधले आहेत का, ते कोण आहेत, ते काय आहेत, त्यांचं वय काय, त्यांचा हुद्दा काय, त्यांचं प्रोफेशन काय, त्यांची समज काय, हे सगळं बघून कास्टिंग करायला लागतं. त्याच्यामुळे तो वयोगट, त्यांची प्राज्ञा असणं अभिनयाची, त्याच्यातलं स्पीच आहे, त्या स्पीचचं टेक्स्चर आहे, ह्याच्यात फक्त प्रमाण भाषा नाही आहे. लक्षात आलं की. तर ह्या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागल्या आणि मी नेहमी त्याविषयी खूप अभ्यासू पद्धतीने काम करतो. चला हा आला घेऊन टाकू याला असं होत नाही, कारण ते चेक पॉईंट असतो तो माझ्यासाठी. आणि मला असं वाटतं की रोल छोटा मोठा लांब असं काही नसतं. त्या नाटकातल्या आपल्या पात्रांनी तो नटही लक्षात राहायला पाहिजे आणि ती भूमिकाही मोठी व्हायला पाहिजे. हे दोन्ही मी बघतो. खरोखरच उत्तम असा योग जुळून आलेला आहे. सचिन खेडेकर, समिधा गुरु आणि असे अनेक कलाकार या नाटकात आहेत. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित, क्षितिज पटवर्धन लिखित भूमिका नक्की अनुभवा आपल्या जवळच्या नाट्यगृहात. तुम्हाला पुन्हा शुभेच्छा. थँक्यू. आणि आपण सांगूया की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.